नमस्कार, मी कोमल. तर आज आपण बनवणार आहोत काळ्या पावट्याची उसळ. तर हा पावटा मी सोलून घेतलेला आहे आणि कुकरला 2 शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत. बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. इथं 2 चमचे मी खोबऱ्याचं कूट घेतलेलं आहे, सुक्या खोबऱ्याचं कूट. तर काही सुके मसाले आपल्याला लागणार आहेत: हळद, जिरं, मोहरी आणि धनेपूड, जिरेपूड आणि आपलं घरगुती लाल तिखट. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कढई गरम झालेली आहे, तर मी कढईमध्ये सुरुवातीला तेल टाकून घेते. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. खूप छान लागते ही काळ्या पावट्याची उसळ. आमटी सुद्धा खूप छान लागते, पण मला अशा पद्धतीने उसळ बनवली की खूप जास्त आवडते काळ्या पावट्याची. त्यामुळं आज मी उसळ बनवते. तर मी तेल व्यवस्थित गरम करून घेते. तेल गरम झालेलं आहे, तर सुरुवातीला मी तेलामध्ये मोहरी टाकून घेते. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. तर मोहरी तडतडलेली आहे, तर आता मी टाकणार आहे जिरे. जिरं सुद्धा व्यवस्थित फुलू द्यायचं आहे. आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेते. कढीपत्त्याची पानं, व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त करपवायचा वगैरे नाही. कांदा सुद्धा भाजलेला आहे, तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो. टोमॅटो सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत. ज्वारीच्या भाकरीसोबत वगैरे अशा पद्धतीने जर उसळ बनवून खाल्ली तर खूप छान लागते ही उसळ. टोमॅटो सुद्धा भाजलेला आहे, तर आता मी टाकणार आहे खोबऱ्याचं कूट. व्यवस्थित मिक्स करून घेते. आता टाकायचे आहेत काही सुके मसाले आपल्याला. सुरुवातीला हळद टाकते, थोडंसं धनेपूड टाकणार आहे मी आणि थोडीशी जिरेपूड सुद्धा टाकणार आहे. आता टाकायचं आहे आपलं घरगुती लाल तिखट. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. तर मी 1.5 चमचे टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते सगळे मसाले. तर हे बघा, हे सगळे मसाले मी व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत. तर आता मी टाकणार आहे थोडंसं पाणी. म्हणजे हे मसाले मी सुरुवातीला शिजवून घेणार आहे. खूप जास्त पाणी नाही टाकणार. हा मसाला फक्त तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर हे बघा, हा मसाला आपण थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय बाजूने असं तेल सुटलेलं आहे थोडंसं. तर आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेला पावटा तो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी झटपट तयार होते भाजी ही आणि खायला सुद्धा अगदी छान लागते. ज्वारीची भाकरी किंवा भातासोबत सुद्धा मला तरी खायला आवडते ही अशा पद्धतीने बनवलेली उसळ. तर हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे.
तरी उसळ बनवताना थोडासा कांदा जास्तच टाकायचा, म्हणजे उसळ छान लागते. चवीनुसार मीठ टाकून घेते आता. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर किती छान दिसते, तुम्ही बघू शकताय उसळ ही. अगदी झटपट तयार होते आणि खायला सुद्धा तितकीच छान लागते. तर ही उसळ मी 2-3 मिनिटे शिजवून घेतलेली आहे. तर थोडीशी वरून कोथिंबीर टाकते आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर गॅस सुद्धा बंद करून घेऊया, कारण की ही उसळ आता तयार आहे. तर ही बघा तयार आहे, अगदी चविष्ट अशी काळ्या पावट्याची उसळ. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही उसळ एकदा नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.